नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं गुरुभक्तीची खूप मोठी परंपरा आहे. महाभारताच्या रणांगणावरती ज्या वेळेला द्विधा मनस्थितीमध्ये अर्जुन फसतो त्यावेळेला त्याचा गुरु बनतात खुद्द भगवान श्रीकृष्ण. आणि त्याच्या मनामध्ये असलेली प्रत्येक शंका, प्रत्येक संशय अतिशय चांगल्या समर्पक उत्तरांनी त्यांच्या मनामधील सगळ्याच्या सगळ्या शंका ते शमवतात. त्याच्या मनामधल्या असंख्य प्रश्नांना उत्तर देतात आणि मग अर्जुनाला फ्रेश करून पुन्हा एकदा त्या महाभारताच्या रणांगणावरती युद्धासाठी तयार करतात. तसे असतात गुरु. गुरु ते असतात की जे अर्जुनाला शिकवतात की बघ तुला समोर काय दिसतोय, मासा दिसतो, मासाचा डोळा दिसतो की झाड दिसतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की मला फक्त मासा दिसतो. आणि त्याच भारतामध्ये पुन्हा आम्हाला असं उदाहरण दिसतं की एकीकडे जंगलामध्ये अरण्यामध्ये एकलव्य स्वतःचा गुरु होतो आणि कोणाच्याही गुरु म्हणून घेतल्यापेक्षा तो स्वतःचा गुरु होतो आणि त्या ठिकाणी स्वतः इतकं मोठं काम करतो, इतकं मोठं ध्येय निश्चित करतो आणि त्या दृष्टिकोनातून मग तो या जगामधला सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि तो होतो सुद्धा. आपण प्रत्येकजण एकमेकांचे गुरु आहोत. कधी ना कधी कुणाला ना कुणाला काही ना काही शिकवतच असतो. म्हणून या गुरुपरंपरेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आई गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही सुद्धा गुरुजन चॅनल हे चालवत असतो. त्या माध्यमातून तुम्हा सर्व माझ्या अत्यंत जवळच्या प्रिय विद्यार्थी मित्रांना अत्यंत मोफत खरी वस्तुनिष्ठ माहिती भेटावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून तुमच्याकडून कधीही मी कुठल्याही व्हिडिओमध्ये लाईक, शेअर, सबस्क्राईब याची अपेक्षा ठेवली नाही. कुठल्याही पद्धतीची बॅच सुद्धा विकली नाही. आज सुद्धा जर हजार रुपयाने जरी बॅच विकली आणि साधारणतः 500 विद्यार्थी जरी जुळवले विद्यार्थी मित्रांनो, तरी महिनाभराच्या कालावधीमध्ये 5 लाख रुपये सहज मिळू शकतो किंवा ते 100% तुम्ही द्याल देखील. परंतु मला हे जे ज्ञान तुमच्या आशीर्वादामुळे भेटलेलं आहे त्याचं अर्थार्जन करायचं नाही आहे. माझं चॅनलचं नाव आहे गुरुजन. मला गुरुच्या भूमिकेमध्ये जे गुरुजींनी मला दिलं ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत प्रांजळपणाने ते पोहोचावं अशी माझी भावना आहे. म्हणून पुन्हा एकदा गुरुजन चॅनल पाहणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि भावी शिक्षकांना, भावी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये 100% ह्या आशा पल्लवी झालेल्या असतील की होय माझी निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते आणि 100% होणारच. मी तुम्हाला प्रूफ सह दाखवतो की बघा किती कमी कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला होता आणि मग तुमचा विश्वास बसेल की नाही खरंच माझी निवड त्या ठिकाणी होऊ शकते 1 ते 5 साठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद तळेगाव आहे. या ठिकाणचा प्राथमिकचा कट ऑफ किती आहे? SC, OBC, SC, BC आणि EWS कॅटेगरीसाठी फक्त 108 मार्क, 112 मार्क, 111 मार्क आणि 109 मार्क. म्हणजे तुमची त्या ठिकाणी निवड ही होऊ शकते. आता मी तुम्हाला नावासह जे आहे तर ते दाखवतो म्हणजे तुमचा काय होईल त्या ठिकाणी विश्वास बसेल की नाही हो सर जे सांगून राहिले तर त्यामध्ये तथ्य आहे आणि 100% आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कॅन्डिडेट त्यांचं नाव आहे. त्यांना फक्त 100 मार्क टेटमध्ये होते आणि तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर 1ली ते 5वी साठी ठीक आहे. आणि प्राधान्यक्रम कितव्या क्रमांकाचा होता त्यांचा? 12व्या क्रमांकाचा. हे जे तुम्हाला दिसतात ना आकडे हे त्यांनी कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम या जिल्हा परिषदेला दिलेलं होतं ते आहे. बघा 12व्या ठिकाणी हे जे उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेलं होतं. त्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि गुण किती होते? फक्त 100 गुण होते. 1 ते 5 साठी त्यांची निवड झालेली होती EWS कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं तर बघा इथे यांनी विवेक गोरे सर होते. त्यांनी 12व्या क्रमांकाला या जिल्हा परिषदेला प्राधान्यक्रम दिला होता. मार्क त्या ठिकाणी 100 होते आणि त्यांचं 1 ते 5 साठी जी आहे निवड झालेली होती EWS कॅटेगरीमधून. म्हणजे काय EWS त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीचा जर कट ऑफ इतका कमी लागत असेल तर 100% मनामध्ये विश्वास ठेवा की होय माझी सुद्धा निवड त्या ठिकाणी होईल आणि मला सुद्धा संधी मिळेल शिक्षक म्हणून कार्य करण्याची. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं तुमच्यासमोर उदाहरण ठेवतो. बघा पुन्हा एकदा ही जी जागा आहे ती 6वी ते 8वी साठी आहे आणि कट ऑफ किती कमी लागलेला आहे बघा 85 मार्क. ठीक आहे. हे कितव्या क्रमांकाचं प्रिफरन्स होतं त्यांनी दिलेलं? 15 क्रमांकाचं प्रिफरन्स होतं आणि त्या ठिकाणी ही निवड त्यांची झालेली आहे फक्त 85 मार्कवरती. ठीक आहे. कॅटेगरी कुठली आहे? SC. आता पुन्हा SC कॅटेगरीमधील हे सगळे जे बांधव आहेत तर त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली होती. परंतु तुम्ही प्राधान्यक्रम बघा. उदाहरणार्थ हे 234 क्रमांकाचे जे उमेदवार होते त्यांनी 81व्या नंबरला ही शाळा निवडली होती पण तरी सुद्धा त्यांची निवड त्या ठिकाणी झाली. म्हणून हे जे लोक तुम्हाला म्हणतात ना की अरे प्राधान्यक्रम चुकला तर निवड जाईल आणि आपलं निवड होणार नाही असं वगैरे, तर ही काही भीती तुम्ही मनामध्ये ठेवू नका.
तुमचं प्राधान्यक्रम थोडंसं खालीवर जरी झालं तरी सुद्धा अडचण नाही, त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते, हा मनामध्ये विश्वास ठेवा आणि 100% तुमची निवड त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं तुम्हाला उदाहरण देतो बघा. या ठिकाणी पुन्हा डीएडचा जो कट ऑफ आहे, 1ली ते 5वीचा कट ऑफ हा फक्त त्या ठिकाणी 99 मार्कवरती लागलेला होता आणि मॅथमॅटिक्स सायन्सचा जो कट ऑफ आहे तुमचा विश्वास बसणार नाही, फक्त 80 मार्कांवरती लागलेला होता. आता हे जे 1ली ते 5वीचं मीडियम होतं हे इंग्लिश होतं, तर 6वी ते 8वीचं मीडियम हे फक्त मराठी मीडियम असताना देखील किती मार्कांवरती, 80 मार्कांवरती निवड झालेली आहे. अलग लक्षामध्ये. त्यामुळं ही जी काही लोक तुम्हाला खूप पॅनिक करत आहेत ना, की हे असं नाही होणार, तसं होणार, तसं नाही होणार, तसं होणार, ते ही फक्त तुमच्या मनामध्ये घालून दिलेली भीती आहे विद्यार्थी मित्रांनो, मला तरी असं वाटतं. पुढे आपण जाऊयात, पुन्हा एक जिल्हा परिषदेचं उदाहरण घेऊयात. बघा, 1ली ते 5वी या ठिकाणी 114 मार्कवर आहेत आणि दुसरं जे फक्त 54 मार्कवरती मॅथ आणि सायन्ससाठी निवड झालेली आहे. ठीक आहे, आता ह्यांची आपण नावं सुद्धा बघू, म्हणजे तुमचं ते लक्षात येईल की नाही तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे, हे बघा, पुन्हा एक उदाहरण देतो. 1ली ते 5वी फक्त 114 मार्कांवरती त्या ठिकाणी कट ऑफ हा लागलेला आहे. ठीक आहे, आता नावं आपण बघूयात. म्हणजे उमेदवारांना हे बघा, टेटमध्ये किती मार्क आहेत, त्या ठिकाणी 123 मार्क आहेत. कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, 10व्या क्रमांकाचं होतं. 115 मार्क आहेत. कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, 19व्या क्रमांकाचं, तरी सुद्धा निवड झालेली आहे. हे बघा, या ठिकाणी 114 मार्कवरती दुसऱ्याच क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, त्यांची निवड झाली. तुम्ही म्हणता दुसऱ्या क्रमांकाचं होतं म्हणून निवड झाली, परंतु इथे बघा 64व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, हे इथे प्रिफरन्स नंबर दिलेला आहे. 114 मार्क होते तरी सुद्धा निवड झाली. हे बघा, टेटचे मार्क्स आहेत ते. अलग लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी सुद्धा तुम्ही बघा, ओबीसी आहे, ओपन कॅटेगरी आहे. ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा 115 मार्कांवरती निवड त्या ठिकाणी झालेली आहे. मनामध्ये जर विश्वास ठेवला तर काही होऊ शकतं आणि मला 100% आशा आहे की तुमची निवड या ठिकाणी होईल, हमखास होईल. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा, वेळ तुमचा घालवत नाही. पुन्हा एक उदाहरण देतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या निदर्शनामध्ये ही बाब येईल की नाही त्या ठिकाणी आपलं कमी जरी असले मार्क तरी सुद्धा हरकत नाही, परंतु निवड होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, फक्त मनामध्ये तो पॉझिटिव्ह वाईब ठेवा, 100% तुमची निवड होईल. ठीक आहे, पुढचं आणखीन एक उदाहरण घेऊ. हे बघा, 1ली ते 5वीचा जो कट ऑफ आहे तो फक्त 84 मार्क लागलेला होता. पुन्हा 6वी ते 8वी गणित विज्ञानचा कट ऑफ इंग्रजी माध्यमाचा किती लागलेला होता, 84 मार्क, फक्त 84 मार्क्स वॉज द कट ऑफ. आणि मग 6वी ते 8वी गणित आणि विज्ञानचा मराठी माध्यमाचा जो कट ऑफ लागलेला होता तर तो 104 मार्क लागलेला होता. ठीक आहे, आता पुन्हा आपण बघूयात हे उदाहरणासह की हा जो कमी कट ऑफ सांगतोय तो खरंच आहे का. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या उमेदवारांचं नाव सुद्धा आहे आणि ही जनरल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती आहे, म्हणून नाव असं खोडण्याची काही आवश्यकता नाही. ही सार्वजनिक पब्लिक केलेली आहे ही. ठीक आहे, आपण काय कोणाचा वैयक्तिक डेटा चोरून नाही राहिलो. हा, पुढच्या भरतीचा जर डेटा रिलीज केला असता तर तो निश्चितच त्या ठिकाणी आक्षेपार्ह होता, परंतु हा जुन्या भरतीचा डेटा आहे. ठीक आहे, आणि ही जी लिस्ट आहे ती गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. हे बघा, टेटमध्ये किती मार्क आहेत, फक्त 88 मार्क आहेत आणि 6वी ते 8वी साठी गणित आणि विज्ञानसाठी इंग्रजी माध्यमासाठी त्यांची निवड झाली. पुन्हा आपण बघा 87 मार्कवरती निवड झाली. 51व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं. इथे बघा 29व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, फक्त 86 मार्कवरती त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे, पुन्हा आपण बघूयात काही उदाहरणं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, या ठिकाणी हे 84 नंबरचे जे कॅन्डिडेट्स आहेत यांचं ओपन कॅटेगरीमधनं, ओपन कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ किती कमी लागतो, म्हणजे तुम्ही बाकीच्या कॅटेगरीचा तुमचा अंदाज लक्षात येऊन जाईल. है ना, इथे ही जी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे 106 मार्कावरती निवड. इथे ओपन कॅटेगरी आहे 106 मार्कांवरती निवड. इथे सुद्धा बघा ओपन जनरल कॅटेगरी आहे 106 मार्कांवरती त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तुम्ही म्हणाल बापरे माझे मार्क खूप कमी आहेत, याच्यापेक्षा कमी आहेत का तुमचे मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा. ठीक आहे, फक्त सकारात्मक राहा. मला करायचं काय, फक्त तुम्हाला सकारात्मक करायचं आहे. मला तुमच्या मनामधली भीती कमी करायची आहे आणि मला तुम्हाला हे सुद्धा सांगायचं की प्राधान्यक्रमांच्या बॅचेसची आवश्यकता नाही. ठीक आहे, एक गुरुचं कर्तव्य असतं विद्यार्थ्यांच्या मनामधली भीती कमी करायची, त्यांना खरं मार्गदर्शन करायचं, त्यांना चांगल्या रस्त्यावरती पाठवायचं. की त्यांच्याकडनं काहीतरी घेण्याची जर अपेक्षा असेल तर ते फार चुकीचं असतं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ज्यावेळेला शिक्षक म्हणून लागाल तर हे कराल. 85 मार्क, 84 मार्क, 84 मार्कवरती निवड झालेली आहे आणि जिल्हा परिषदेची निवड आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेला निवड झालेली आहे. बघा, SC कॅटेगरीमध्ये असलेले हे उमेदवार आहेत. ठीक आहे, आणि प्राधान्यक्रम बघा 81व्या नंबरचं, 5व्या क्रमांकाचं, 63. तुम्हाला जेवढे सुद्धा विद्यार्थी निवडलेले दिसतील त्यांनी ते सुरुवातीचे जे काही 100 प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यामध्येच या विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी तुम्हाला झालेली दिसते. पुढे जाऊयात आपण. हे बघा, गणित आणि विज्ञानचा कट ऑफ आहे 80 मार्कवरती त्या ठिकाणी निवड झाली. पुन्हा 1ली ते 5वीचा कट ऑफ आहे बघा, फक्त 99 मार्कवरती निवड झाली. अलग लक्षामध्ये, म्हणजे तुमची निवड होऊ शकते, मनामध्ये विश्वास ठेवा. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी टेटमध्ये मार्क्स आहेत या ठिकाणी हे दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रिफरन्स नंबर दिलेला आहे. बघा, दुसऱ्या क्रमांकाला 15, 12व्या क्रमांकाला 18 आणि 22.
ठीक आहे. इकडे कॅटेगरी ओबीसी, ओपन, ओबीसी आणि ओपन. ओपन कॅटेगरीचा जेवढा कमी कट ऑफ आहे तर इतर कॅटेगरीचा 100% याच्यापेक्षा कमीच लागतो, बरोबर की नाही. आता बघा या ठिकाणी 113 मार्क, 113 मार्क, 113 मार्कवरती निवड झालेली आहे या ठिकाणी. इतक्या कमी मार्कवरती निवड होते. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. एक सेकंड. हा, ओके. पुढे बघा या ठिकाणी कोल्हापूरची जिल्हा परिषदेचा हा कट ऑफ आहे. पहिली ते 5वीचा कट ऑफ किती लागलेला आहे, फक्त 114 मार्क लागलेला आहे. 42 उमेदवार होते. पुन्हा 6वी ते 8वी गणित आणि विज्ञानचा कट ऑफ मराठी माध्यमाचा किती लागलेला आहे, ओनली 54 मार्क्स. इतका कमी कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा आपण काही उदाहरणं घेऊयात आपण. हे बघा 77 मार्क यांना होते. ठीक आहे, हा, ओके. हे बघा टेट मार्क्स किती आहेत, फक्त 77. इथे किती आहेत, 61. आणि इथे किती आहेत, फक्त 54 मार्क. एसटी कॅटेगरी मधील उमेदवार आहेत. ठीक आहे. आणि बघा दुसऱ्या क्रमांकाचं प्रिफरन्स, पहिल्याच क्रमांकाचं प्रिफरन्स आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्रिफरन्स 54 मार्कावरती निवड झालेली आहे त्या ठिकाणी. नशिबाचा सुद्धा फॅक्टर असतो. आणि आपले जर कर्म चांगले असले तर मार्क महत्वाचे नाही आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स महत्वाचे आहेत. आणि 100% तुमची निवड होईल विद्यार्थी मित्रांनो. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा. मी म्हटलं ना तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हटलं की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण होईल की अरे भाऊ पाहून तर घेऊ एकदा, माझी निवड होणार. आणि होणार म्हणजे होणार तुमची निवड, काही आवश्यकता नाही. मग आता मी थोडंसं हायपर होते. बघा 36, 12, 43 आणि 28 आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम आहे. 104 मार्क, 104 मार्क, 104 मार्कवरती निवड झालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी कॅटेगरी बघा ओबीसी कॅटेगरी आहे. आणि तुम्ही म्हणसाल सर इतरही कॅटेगरी, मग ती व्हीजे असो, एनटी असो, हा ते माझ्याकडे खूप मोठी फाईल आहे. ठीक आहे, मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. खूप सगळ्याच कॅटेगरीमधील विद्यार्थी त्या ठिकाणी. हे बघा व्हीजे कॅटेगरीमधील उमेदवारांचं आहे, व्हीजे कॅटेगरीमधील उमेदवार. ठीक आहे, वर्ग कुठला आहे, 6वी ते 8वी. या ठिकाणी 107 मार्क होते. 7व्या क्रमांकाचं प्रिफरन्स होतं, तरी सुद्धा निवड झाली त्या ठिकाणी मराठी माध्यमासाठी. ठीक आहे. पुढं गणित आणि विज्ञानसाठी 40व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं. 107 मार्कांवरती त्या ठिकाणी काय झाली विद्यार्थी मित्रांनो, निवड झाली. ठीक आहे की नाही. कॅटेगरी कुठली आहे, व्हीजी आहे. त्याच्या खाली ओबीसी तर आपण आधी एक्झाम्पल घेतले. एनटीडी प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ बघा किती, ऑनली 35व्या क्रमांकाचं ते प्राधान्यक्रम होतं. 106 मार्कांवरती त्यांची निवड झालेली आहे. लक्षामध्ये. त्यामुळे काही काळजी करू नका, तुमची सुद्धा निवड होणार आहे. तुम्ही सुद्धा शिक्षक होणार आहात. आलं का लक्षामध्ये. पुन्हा बघा ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला दाखवतो किती आहे, 113 मार्क. पुन्हा जर आपण घेतलं एससी कॅटेगरीमध्ये तर 93 मार्क एवढा कट ऑफ आहे. इकडे जर आपण बघितलं एसटी कॅटेगरीमध्ये तर फक्त 52 मार्क एवढा कट ऑफ आहे. पुढे जर आपण घेतलं ओबीसी कॅटेगरीमध्ये फक्त 105 मार्क एवढा कट ऑफ आहे. ठीक आहे. हा, ओबीसी कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 105 मार्क. त्याच्या खाली जर आपण गेलो तर व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे, 107 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर एसबीसी एनटी कॅटेगरीचा कट ऑफ आहे 120 मार्क. 115 मार्क हा बघा व्हीजे कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ किती आहे, 109 मार्क. आलं का लक्षामध्ये. इतके कमी मार्क असताना सुद्धा तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते, होणारच. ठीक आहे. यावेळेस तुम्ही शिक्षक कोणत्याही परिस्थितीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. बघा सातारा जिल्ह्यांचा कट ऑफ आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पहिली ते 5वीचा कट ऑफ किती, इंग्लिश मिडियमचा फक्त 93 मार्क आहे. तर 6वी ते 8वीचा मराठी माध्यमाचा कट ऑफ किती आहे, 52 मार्क. फक्त 52 मार्क एवढा कट ऑफ आहे. ठीक आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती त्या जागा आलेल्या होत्या. नाव तुम्हाला दाखवतो उदाहरणासह. ठीक आहे. बघा टेटमध्ये मार्क्स किती आहेत, 91, 90, 88 या मार्कावरती निवड झाली. आणि प्राधान्यक्रम पहिल्या 100 पैकीच आहे, 78, 18, 5. तुम्हाला कोणतीही बघा, तुम्हाला काही प्राधान्यक्रम बॅच घेण्याची एवढ्या मार्कवरती 90, 88 मार्कवरती यांनी काही प्राधान्यक्रमाची बॅच लावली होती का, मला तुम्ही सांगा. अजिबात नाही. पण तरी सुद्धा त्यांची निवड झाली होती. हे डब्ल्यूएस कॅटेगरीमधील आहेत. सगळ्या कॅटेगरीमधील उदाहरणं मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, अजिबात खोटं सांगणार नाही. तुमची निवड होऊ शकते, 100% होऊ शकते. मनामध्ये विश्वास ठेवा. कोणाच्या गायडन्सची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त आलेले जाहिराती व्यवस्थित वाचा. आम्ही त्या ठिकाणी सांगायला आहोतच. मी म्हणत नाही माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका, अजिबात नाही. काही कोणावरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. एकलव्याने स्वतःला गुरु केलं होतं, मान्य. त्या ठिकाणी सांगितलं होतं गुरु द्रोणाचार्याला, हो गुरु द्रोणाचार्य माझे त्या ठिकाणी गुरु आहेत. पण त्यांना येऊन शिकवलं नव्हतं, त्यांनी स्वतःला शिकवलं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ह्या महाभारताच्या रणांगणावरती, शिक्षक भरतीचं हे सुद्धा महाभारताचं रणांगणच आहे. त्या रणांगणावरती तुम्ही स्वतःचे श्रीकृष्ण भगवान बना.
तुम्ही स्वतः अर्जुन आहात, तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहात, परंतु स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधा आणि 100% आम्हाला जे जे म्हणून शक्य असेल ते आम्ही तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करू, निशुल्क सांगण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी 1 रुपयाची सुद्धा कुणाकडून मागणी करणार नाही. आणि मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, मला अनेक जण अभियोग्यधारक माझ्यावरती अनेक वेळा टीका सुद्धा करतात की सर म्हणाले तुम्ही लाडक्या भाऊ योजनेमध्ये त्या विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने लावून घेण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत. बरोबर आहे, 100% माझ्यावर टीका होते, मी मान्य करतो ती टीका, काही चुकीचं नाही आहे. परंतु मी हे कधीच म्हटलं नव्हतं एकही शिक्षकाची जागा एकही प्रशिक्षणार्थी घेणार नाही. तो प्रकरण वेगळं आहे, त्यांचा विभाग वेगळा आहे, त्यांचं प्रशिक्षण वेगळं आहे, त्यांचा लढा वेगळा आहे, त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी चुकीच्या गोष्टीची साथ अजिबात देणार नाही. परंतु त्यांचा लढा लढत असताना ते 1,70,000 विद्यार्थी होते, ते सुद्धा 1 लाख एवढाच आकडा त्यांचा. मी त्यांच्यापासून 500-500 रुपये जरी जमा केले असते तरी सुद्धा स्वतःच, तेव्हा तर मी एकटाच होतो लाडका भाऊ योजनेमध्ये, पण मी पैसे कमवले नाही. तुम्ही एकाही विद्यार्थ्याला फोन करा, एकाही नेतृत्वाला फोन करा, म्हणाले देवळे सरनं पैसे घेतले का? गुरुजनवाल्यानं पैसे नाही घेतले, अजिबात पैसे नाही पाहिजे मला तुमचे, काही घेणदेण नाही आहे. म्हणून ह्या सुद्धा शिक्षक भरतीचे व्हिडिओ बनवले, मी कोणापासून रुपया नाही घेतला. लाईक शेअर सबस्क्राईब तर माझ्या डोक्यात सुद्धा नाही. हे जे 54-55 हजार पोरं जे माझ्यासोबत जुळल्या गेलेले आहेत ना, तुम्ही यांना विचारा, माझे तुम्ही 1000 व्हिडिओ असतील आतापर्यंत यूट्यूबला, एकाही व्हिडिओमध्ये मी म्हटलं नाही लाईक करा शेअर करा, अजिबात नाही. काय करायचं घेणदेण नाही, तुम्हाला जर योग्य वाटेल तर तुम्ही कराल. म्हणून माझ्याकडनं पुन्हा एकदा तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा ज्यावेळेला गुरु व्हाल, शिक्षक व्हाल, तुम्ही आहातच गुरु सध्या, 100% व्हालच, परंतु ज्यावेळेला व्हाल त्यावेळेस निशुल्क द्या सर्वांना. कारण की ज्ञान हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत फ्री पद्धतीनेच गेलं पाहिजे, मुक्त पद्धतीने गेलं पाहिजे. ज्ञान कोणासाठी बंदिस्त नसतं. हजारो वर्ष आपल्या देशामध्ये हे ज्ञान बंदिस्त होतं आणि त्यामुळं आपला देश आपण पाहिलं तर आणखी जास्त प्रगती करू शकलो असतो. परंतु ज्ञानाचे कवाड एका आपल्या सर्वांसाठी खुली ज्या वेळेला झाली त्यावेळेस आपण हे सर्व करू शकलो. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, विद्यार्थी मित्रांनो, हे ज्ञान आहे हे मुक्तपणे सर्वांना गेलं पाहिजे. काही चुकीचं बोललो असेल तर मला मनापासून क्षमा करा. खूप खूप धन्यवाद.